हॅलो. अहो मॅडम आमचं ते रस्त्याचं का होईल? अहो होईल ना सर, सांगितलं ना तुम्हाला, मी टीम पाठवते, होऊन जाईल. होय. हां तेवढं करा ना, लवकर करा ना, लय दिवस झाले रखडलंय. हां नाही नाही, सांगितलंय मी टीमला, येतील ते सगळी पाहणी करतील आणि घेतील करून. बरं बरं, तेवढं बघा बरं का मॅडम, पण लवकरात लवकर. हो हो ठीक आहे ठीक आहे, चालते. हां चालतंय, धन्यवाद मॅडम. ओके ओके ओके. नमस्कार मॅडम. नमस्कार. बरं ते आपलं तेवढं गाड्या सोडायचं काम करा ना तेवढं. अहो कशा सुटती ना, आता त्या वाळूच्या गाड्या आहेत धडधडीत, त्याच्यात वाळू पकडली. अगोदरची ती सगळी सिस्टीम होती, तुम्ही नवे आले, सगळ्यांना किती जणांना समजून सांगावं हे? अहो सगळं मान्य आहे, सिस्टीम होती पण सिस्टीम चेंज होती, काळानुसार बदलावं लागतं. एवढं इमानदार राहून जमत नाही मॅडम. आमची सिस्टीम बसलेली, तुम्हाला काय वाटतं एक गाडी पोहोचवण्यासाठी आमची 4-4 माणसं असतात. तुमची डिपार्टमेंटचं काम काय आहे? तुम्ही पकडली ना, 2 रुपयात काय असेल त्याची फाईन घ्यायचा, विषय संपून टाकायचा. मग सांगितलं ना तुम्हाला, 4 लाख रुपये फाईन भरा, गाडी घेऊन जा. 4 लाख तर तुम्हाला भरायचे नाहीत, मग काय करू मी? सरळ सरळ तुमच्या 4 गाड्या पकडल्यात, वाळू आहे त्या गाड्यांमध्ये, कोणत्या बेसिसवर गाडी सोडायची मी? एखादी गाडी पकडली असती, समजा काहीतरी पैशात कमी जास्त केलं असतं. 4 गाड्या सापडलो का? सारी दुनिया करते, तालुका एवढा मोठा, 200 गाव त्यात. मग सुरुवात चालली ना माझी. मग आम्ही धरायचे का आधी? आता मला माहिती नाही ना, आधी याला धरायचं मग त्याला धरायचं, असं मला कोणी ठरवून सांगितलेलं नाही ना. उद्या मॅडम ध्यानात ठेवा, तुमची गाडी कुठं असते, एकटा असतात तुम्ही. हा मग काही पण होऊ शकतं. काही पण होऊ शकतं, हे मी पण बोलू शकते. तुमच्या गाड्या मी सोडणार नाही, वरती अजून फाईन लावून काही पण करू शकते मी. मला उलटी धमकी द्यायची नाही तुम्ही. हा तुम्ही आता नवीन आलात, लय हवे तोडू नका. हे बघा, अजून तुम्हाला इथं फिरायचंय, लोक कसे कसे आहेत ना, फक्त एकटं ही नाहीये. एकटा माणूस पण लय होतो. बावड्या मॅडम जरा कायद्याने बोलता ती. कायदा हायत तवर, उद्या त्या बी कुठंतरी गुत्त्यान, आणि तेव्हा तुमची नोकरी गेली आणि सस्पेंड झाला, तुम्ही आमच्यासारखा एक साधारण माणूस असताना त्यावेळेस तुम्ही नामी इथं. कसं आहे मॅडम, आमच्या घरात आहे ना गालास फोडल्याचं वारानं कधी कोणी दिलं नाही. आणि तुम्ही तर आमचं टरक पकडल्यात. मग हा बाकी काय मानापानाचं असून तुमचं देण्या घेण्याचं आम्ही बघू ना. तुम्ही खा, आम्हाला खाऊ द्या, तुमचं व्यवस्थित चालू द्या, तरच आपलं डमन. हे बघा, नाही तर हो का मॅडम, तुम्ही लवकरच बदली होऊन जाता ना. आमची पोच कुठपर्यंत आहे ना आम्हाला माहिती. तुमची पोच जिथपर्यंत आहे ना त्यांना सांगायचं गाड्या सोडवायची, धमक आहे ना तर गाड्या सोडवायच्या. मी बी पुढं काय फाईल लावायची ना, मी माझी फाईल लावते. तुम्ही घंटा फाईल लावताय आमच्या. मी काय फाईल लावते ना ते तुम्हाला कळन. एक मी काय म्हणतो माहितीये का, तुमच्या हिमतीव दाखवतो वरून, नाही तुम्हाला फोन आले आणि मग तुम्ही नाही गाड्या सोडल्या तिथून पुढे. असे लय आले गेले, लय धमक्या दिल्यात. तुम्हाला गोडीत इथून मागचं माग, इथून मागची नाही तर माग तुमच्या पोरं आहेत, ध्यानात ठेवा. माझ्या घरच्यांना मध्ये घेऊन धमकी द्यायची नाही, कळलं ना? काय असं माझं माझ्यापर्यंत बोलायचं, घरच्यांपर्यंत जायचं नाही. मी तुमच्या घरच्यांजवळ गेले का? मी तुमच्या घरच्यांजवळ गेले का? तुमचा माझा मॅटर आहे. मी तुमच्या घरच्यांना मध्ये घेतलं का? मला मध्ये घ्या, मला धरून बोला. घरचे मध्ये घ्यायचे नाही, स्पष्ट सांगते. आणि आता तर नाहीच गाड्या सोडत. काय करायची ना तुम्ही बी करा, काय वाकडी करायची ना करायची, बिंदास. एक काम करा तुम्ही, काय गाड्या तुमच्या इथंच पार्किंगला राहू द्या, आम्ही आमची वाळूची वाहतूक करतो आणि परत आणून लावतो तिथं. हा ठेका घेतलाय तुमच्या गाड्या पार्किंगला लावून घ्यायचा. तुम्ही सरळ सरळ मॅडम शांततेत चालू द्या, तुमचं बी काम होतंय, आमचं बी होतंय. माझी एकच इच्छा आहे तेवढी, तुम्ही आमच्या गाड्या सोडा, तुमचं काय असेल ते व्यवस्थित. मॅडम हे बघा, थँक्यू. तुमच्या गाड्या सोडायच्यात ना, तुम्ही ऑफिसला या, तुमच्या गाड्या सोडते, दंड भरून टाका, गाड्या घेऊन जा. मला काय त्या गाड्यांचं लोणचं नाही घालायचं. काय दंड तुमचं भरून टाकू? ठीक आहे, दंड भरा आणि गाड्या घेऊन जा. पण माझं म्हणणं गोडीत ऐका, तुमचं इमानदारीने चालू द्या ना. माझं इमानदारीत सेटलमेंट नाही करायची मला. इमानदारीत पहिलं बोलले ना, इमानदारीत मी चालते, इमानदारीत तुम्ही चाला, कळलं ना? सरकता साईडला भाऊ. चले मॅडम, तर तसं नाही करायचं. काल वेगळा आहे, नवीन नवीन नोकरी लागल्यात. असे किती आले गेले, आम्ही इथंच. मला असे धमकी देणारे लय आले लय गेले.